सर्वात महत्त्वाचा विषय की मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नाही. पहिली गोष्ट ही. मी 17 तारखेला राहुलजींची न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईला होती. त्या सभेकरता फक्त मुंबईला गेलो होतो. त्या सभेकरता मुंबईला गेलो होतो आणि ती सभा अटेंड करून दुसऱ्या दिवशी वापस यायचं असा माझा प्लॅन होता. चारुताईंची माझी भेट झाली 17 तारखेला सभेच्या दरम्यान. त्याच वेळेला 10 वाजेपर्यंत ती सभा चालली रात्री. त्यामुळे त्या दिवशी वापस यायचा प्रश्नच नव्हता. दुसऱ्या दिवशी मी वापस यायचं ठरवलं होतं 18 तारखेला. तर त्यावेळेला चारुताई बोलल्या की आपण एक शेवटचा प्रयत्न आपल्या नेत्यांना भेटून करू आणि वर्धा जिल्हा काँग्रेसकडे असला पाहिजे, हा आपण एकदा प्रयत्न करू, आपल्या नेत्यांना भेटू. त्या अनुषंगाने मी विधानभवनामध्ये जाऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांसोबत भेटलो, बाळासाहेबांसोबत भेटलो, पृथ्वीराज चव्हाण साहेबांसोबत भेटलो, मी होतो आणि माझ्यासोबत चारुताई होत्या. आम्ही दोघांनी आमची भूमिका ठेवली. परंतु त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता आम्हाला वाटत नाही की याच्यामध्ये काही फार बदल होईल. आता हे जागा वाटप ठरलं आहे, याच्यामध्ये एक्सचेंज होण्यासारखी परिस्थिती नाही, असं आमच्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलं. आणि रात्री संध्याकाळचं मी तिकीट काढून वापस यायच्या तयारीत होतो तर दुपारी जितेंद्र आव्हाड साहेबांचा मला स्वतः कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की अमर, तू आमच्याकडनं का लढत नाही. तो एकदम माझ्याकरता शॉकिंग विषय होता, कारण की मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेलो नाही. जितेंद्र आव्हाड साहेबांचा पहिला कॉल होता. मी म्हटलं ठीक आहे, आपण म्हणजे चर्चा करू, बोलू. त्याच्यानंतर ते बोलले की आपण एकदा जयंत पाटील साहेबांना भेटलं पाहिजे. नंतर जयंत पाटील साहेबांची भेट झाली. त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव माझ्याकडे ठेवला की तुम्ही आघाडीचे उमेदवार म्हणून, इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून तुतारीवर इलेक्शन लढवावं, असं जयंत पाटील साहेबांनी प्रस्ताव ठेवला. आणि ते बोलले की या संदर्भात आपण एकदा शरद पवार साहेबांसोबत भेटलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी शरदचंद्र पवार साहेबांसोबत सकाळी भेट झाली आणि गेलो होतो काँग्रेसच्या सभेला आणि तिथून तुतारी घेऊन वापस यायची वेळ सध्या आली. हा नशिबाचा खेळ असं मी समजतो आणि हे जे काही झालं आहे हे सर्व ईश्वरी कृपेने झालं असं मी समजतो. मी तर सभेकरता गेलो होतो काँग्रेसच्या आणि सभा करून मी दुसऱ्या दिवशी वापस येणार होतो. पण सर्व डेव्हलपमेंट अशा होत गेल्या, त्यांच्याकडनं प्रस्ताव आला, त्यांच्या भेटी झाल्या आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या काही जे काही ओपिनियन होतं त्यांना सांगितलं की माझ्या काय टर्म्स कंडिशन आहे, मला भविष्यामध्ये या गोष्टी अपेक्षित आहे आपल्याकडनं, ते त्यांच्या समोर ठेवल्या. त्यांनी त्या मान्य केल्या आणि आता विषय फक्त एकच आहे की इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून वर्धा जिल्ह्यामध्ये इलेक्शन कॉन्टेस्ट करणं. कसं आहे की सर्वात महत्त्वाचा विषय की जे आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या मनामध्ये अमरकाळीने एकदम तुतारी कशी पकडली हातामध्ये, हा जो विषय आमच्याच अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे असेल कदाचित, जे बोलून नाही राहिले, त्यांना त्यासोबत पहिले बोलावं लागेल, त्यांच्यासोबत चर्चा करावं लागेल. आणि अतिशय पॉझिटिव्ह वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये मी स्वतः अनुभवतोय. ज्या लोकांसोबत माझा कधी संपर्क नव्हता ते लोकसुद्धा मला पर्सनली फोन करून अभिनंदन करतात आहे. बरेचसे बीजेपीचे लोक, सर्वात महत्त्वाचं तर जे कॉल्स येतात त्याच्यामध्ये 50% जास्त बीजेपीचे लोकांचे कॉल आहे की आम्ही जरी समोर आलो नाही तरी आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यामुळे एक अतिशय पॉझिटिव्ह वातावरण मतदारसंघामध्ये दिसत आहे. आणि निश्चित जे काही 10 वर्षाचं शासन राहिलं आहे भारतीय जनता पक्षाचं, याला या देशातला, या मतदारसंघातला मतदार हा कंटाळला आहे आणि मतदानाच्या माध्यमातून तो आपला राग या सरकारवरचा निश्चित व्यक्त करेल अशी मला अपेक्षा आहे.